खेळाडू आपण पाहतोय 18 धावा आणि 8 धावा खर्च करत एक गडी जण बाद केलाय तो मॅन ऑफ द मॅच चा बादगिरी ठरलाय राजाराम आपल्याला बघायला मिळतोय आणि यानंतरची लढत आपल्याला बघायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये साईचे बोडगेश्वर मराठी हे बघ सगळ्यांची खबर साईजी बोडगेश्वर बिजोली क्रिकेट संघ आपलं ट्रीटमेंट पण आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा आणि त्याचबरोबर शॅडो कोळी बरटा वेंगुर्ला क्रिकेट संघाला पण विनंती असेल कारण प्रत्येक टीमचा ट्वेल्थ मॅच येणं आमच्या मार्गदर्शनामध्ये अनिवार्य आहे कारण युट्यूबच्या माझ्या क्रिकेट स्पर्धा सर्वांचा लेखाजोखा माहिती तिथपर्यंत पोहोचवावी लागेल युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय एच लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण लाईव्ह एच माध्यमातून आपल्याला पाहतोय आपण सुंदर असं भव्य दिव्य असं आयोजन क्रिकेट स्पर्धा आजचा दुसरा दिवस पहिला सामना समाप्त तर नक्की झालाय आणि पहिल्या सामन्याला विजयाचा झेंडा फडकवलाय भाऊमॅच स्पोर्ट साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघानं आज साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघ आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकलाय नशिबाचा आणि त्यानं शतलक्षण स्वीकारलाय आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 96 कोणी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी दोन्ही क्रिकेट संघांना बेस्ट ऑफ लक असेल 6 षटकांचा सामना असेल आणि बघूया या 6 षटकात पूर्ण प्रथम फलंदाजी करत असताना ती पण बझल मारतोय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गोलंदाजीच्या माध्यमातून विचार केला हर्षद मातोंडकर उर्फ केन ज्यानं अनेक फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजांना रोखून ठेवलं तो क्रिकेट संघ कल्पिश कबस बघायला मिळेल गोलंदाजी बारीकबार साईज जोरूची फटकेबाजी असेल आणि त्यानंतर 96 कोणी मराठी क्रिकेट संघाच्या कोठेतून बबलदाईची फटकेबाजी चतुराईनं चाणक्य नटलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोपाळ भट्टाची फटकेबाजी असेल गोलंदाजीच्या बाबतीत विचार केला तर गौरेश कांबळे ग्लेनची गोलंदाजी समीर वेंगुर्लेकरची पैकी गोलंदाजी असेल आणि दोन्ही क्रिकेट संघांमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारे दोन्ही क्रिकेट संघांमध्ये रती महारथी लढताना बघायला मिळतील स्पर्धेच्या माध्यमातून 4 ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये काम करतायत सन्माननीय सर आपण पाहतोय सर अभिजित तळेकर सर सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर सर सुजित राणे आणि सर रमेश अंदुरलेकर आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रदीप देऊलकर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सुंदर स्कोरिंग क्लिस्टन त्याच्याबरोबरच अथर्व आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीची बिरीची जोडी आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा टेनिस क्रिकेटचा जास्त ढेरसारा असा अनुभव भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेला त्याच्या छत्रशाहीकडे सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर कित्येक खेळाडू ज्यांना घडवले तो गोपाळ भट्ट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि त्याच्या जोडीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अजून एक तेजोमित्र वेंगुर्ला तालुक्याच्या आपल्याला बघायला मिळाला बबल नाईक आपल्याला बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये होडवडे गावचा सुपुत्र आहे कालच्या या दिवसामध्ये बबल नाईकनं एका दिवशीमध्ये 3 अर्धशतकी खेळींची या ठिकाणी खेळ आपल्याला बघायला मिळाली होती कुडाळमधील घावनळे गावामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळाला बबल नाईकची फटकेबाजी अर्धशतकी खेळ 61 धावांची 12 खेळी आणि सलग 2 वेळा
कुडामध्ये चालू असलेले अंपायर जिमची क्रिकेट स्पर्धेला सलग 2 मॅच मध्ये अर्धशतकी खेळी आपल्याला एकाच दिवसात 3 अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. होडवडी गावचा वेंगुर्ला तालुका क्रिकेट संघासाठी 96 कोळी मराठा क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना आपल्याला बघायला मिळतोय. बबल नाईक नॉन स्ट्रायकर एंडला गोपाल भट्टा आणि गोलंदाजी मार्कवर अजून एक गोवा राज्यातील गोलंदाजी क्षेत्रातील अजून एक मोठं नाव फिरकीचा जादूगार आपल्याला बघायला मिळतोय. संजय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट संघाचा हर्षद मातोंडकर उर्फ केन आपल्याला बघायला मिळतोय. रोड एंड कडनं सज्ज होईल तो हर्षद मातोंडकर आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बबल नाईक नॉन स्ट्रायकर एंडला गोपाल भट्टा 96 कोळी मराठा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करण्यात आले फिरल्यानंतर आणि पहिलं अडिबारी पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय. फिरकीचा जादूगार गोवा टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक गोलंदाजीच्या बाबतीत मोठं नाव आपल्याला बघायला मिळतोय. हर्षद मातोंडकर सज्ज आले गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. वाईट यॉर्कर केला हर्षद मातोंडकरनं. बबल नाईकच्या विरोधात डॉट बॉलनं सुरुवात केली. साईजय वडगेश्वर क्रिकेट संघाच्या हर्षद मातोंडकरनं ज्या खेळाडूंचं कौतुक केलं त्या कौतुकास्पद कामगिरी करणारी कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली ते मात्र साईजय वडगेश्वर बिचोली क्रिकेट संघाच्या कोट्यातून. फलंदाज बबल नाईकला माघारी परतावा लागेल महत्वाच्या सामन्यामध्ये. या अगोदर चेंडू थोडासा वेगानं टाकला वाईट यॉर्कर केला आणि त्यानंतर फिंगर रोल केले. आडव्या बॅटनं खेळायचा होता. बॅटची आतील हलकीशी धूळ ऐकायला आली आणि बबल नाईकचा खेळ हा समाप्त झालाय. बबल नाईक पहिला गडी बाद झालाय. बबल माघारी परतलाय. 0 धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि बबल निराश मनानं माघारी परतताना आपल्याला बघायला मिळतोय. महत्वाचं बॅरिकारी गडी बाद झालाय. 96 कोळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून एक वेंगुर्ला तालुक्यातील उभरता सीताराम समीर वेंगुर्लेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्याला डाव सावरावा लागेल. संयमी क्रिकेट खेळावा लागेल. वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी खेळत असताना 96 कोळी मराठा क्रिकेट संघासाठी संजय बोडगेश्वर क्रिकेट संघाच्या गोलंदाज हर्षद मातोंडकरचं कौतुक का केलं त्या कौतुकाला अनुसरून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आल्या स्वीजिटचा फटका हर्षद मातोंडकरच्या विरोधात समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून नेत्रदीप पद्धतीचा चौकार आलाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 4 धाबा धावफलकावर. संयमी क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट खेळावं लागेल. सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक वेळा आपल्याला बघायला मिळालाय. डाव सावरावा लागेल. 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघाला आपण साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघानं 3 चेंडूमध्ये 1 गडी जर बाद केलाय 4च धावा खर्च गेलाय. बैठक करून फटका टोलवायचा होता. झोपून टोलवायचा होता फटक्याला. सर कृष्ण लक्ष्मण सातपुते स्टाईलने फटक्याला टोलवायचं होतं. गती परिवर्तन चेंडू बघायला मिळाला. शरीर एष्टीवर आदळला चेंडू आणि त्यानंतर डॉट बॉल बघायला मिळत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. इथून पुढे एक सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवतील पण साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघानं बिचोली क्रिकेट संघानं आता मात्र ताकद लावायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका बघायला मिळतोय समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक कडे कुठेही उपलब्ध नाही आहे. नो मॅच लाईन चेंडू बिसवलाय. 1 बाउन्स अमरद्रो बसेल चेंडू चौकारासाठी बघायला मिळालाय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकर बघायला मिळतोय. 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळालाय. तो 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि स्पर्धेच्या माध्यमातून वैयक्तिक स्वरूपाचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेचा त्यासाठी पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 आणि स्पॉन्सर बाय सन्माननीय सर श्री श्रीतेश सावंत देसाई यांच्याकडे 25,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला बघायला मिळत आहे हे मॅन ऑफ द सिरीज साठी.
हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला धाव न गेल्यासाठी नकार दिला. डॉट बॉल न पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावपलकावर 8 धावा एका गडीच्या मोहतल्या. बुबलने थोडस नाराज केलाय, पण समीर वेंगुर्लेकरला लढावं लागेल, खेळावं लागेल, ताकद लावावी लागेल. उर्वरितचे अजूनही 30 बॉल आहेत. गोपाळ भट्टला त्याची मात्र नेतृत्व पद्धतीची खेळी करावी लागेल. पहिल्या 3 ओव्हरला 96 गुण मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघाला धावपल पक्का केला, तर उर्वरितच्या 3 ओव्हरला धनाधन फटकेबाजी करणारे खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. पण सुरुवातीलाच हर्षद मातोडकरनं रोखून ठेवण्यामध्ये कामी ठरलाय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या बबल नाईकला 0 मध्ये त्यानं बाद केलं आणि त्यानंतर समीर वेंगुर्लेकरचे 2 मोठे फटके चौकारासाठी हे मात्र आपल्याला बघायला मिळत. 8 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि सईजय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट संघाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अजून एक अविनाश गवस आपल्याला बघायला मिळेल. अविनाश संजय रोड एंड कडनं तो सुरुवात करेल. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ जरूर समाप्त झालाय आणि त्यानंतर लढत एक षटका समाप्त करत 8 धावा धावपलकावर अविनाश टोबस स्वरूप डब्ल्यू संच होईल आपल्याला बघायला मिळतोय. रोड एंड कडनं गोलंदाजी मार्क मारा. स्ट्राईकला चाणक्य नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा वेगुला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा गोपाळ भट्ट आपल्याला बघायला मिळतोय. खोलवट टप्प्याचे चेंडू हलक्या हाताने केले. पॉइंटला क्षेत्ररक्षकाने सुरक्षित रक्षण केलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत ही केली धाव सिकेची लहर 1 न बनला. आता मात्र 9 धावा धावपलकावर 96 पुणे मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ लढत करतोय. भव्य दिवस आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं जगदंब चषक 2026 स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सतीश देसाई साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपल्याला विनंती आमच्या बांधवर कशा स्थानपन्न आपलं सहर्ष स्वागत या दुसऱ्या रजनीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जगदंब चषक 2026 च्या माध्यमातून. धावपलकावर आपण पाहतोय समीर वेंगुर्लेकर डाव्या हाताच्या खेळाडूला विचार केला तर हवेची मदत आहे. फटकेबाजी करावी लागेल, लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका बघायला मिळतोय. पुलचा शॉटम पुलचा डिप विकेटला उडवलाय. गगनाला गवस निघालणारा फटका हा षटकारासाठी बघायला मिळालाय अविनाश गवसच्या विरोधात. बजाव आज वातावरण सुरेख सुंदर फटकेबाजी प्रथमतच म्हटलं होतं समीर वेंगुर्लेकरला डाव सावरावा लागेल. सुरेख खेळाचं रूपांतर करावं लागेल. या अगोदर चेंडू थोडासा मागे टाकला, त्यावर पुलचा फटका आणि समोर टाकलेल्या चेंडूवर समोर फटका बघायला मिळाला. नेतृत्व पद्धतीचे 2 मोठे फटके हे समीर वेंगुर्लेकरच्या माध्यमातून बघायला मिळाले. 2 मोठ्या फटक्याला धावपलकावर बघायला मिळतोय तो 21 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके बघायला मिळतील. समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून पुन्हा एकदा डीप मिड विकेटला अविनाश गवसच्या विरोधात समीर वेंगुर्लेकरनं फटकेबाजी सुरुवात केली. दे दनादन 3 मोठे फटके टोलावत सांघिक धावपलकावर सुसज्ज स्थितीमध्ये बघायला मिळतोय. 27 धावा धावपलकार आपल्याला बघायला मिळाला. 27 धावा धावपलकार आपण पाहतोय. 3 चेंडूंचा 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके बघायला मिळाले. पहिल्या बॉलला एकेरी धावसंख्या गोपाळ भट्टच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि त्यानंतर
3 बॉलला 3 मोठे फटके समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून डगआउट मधून मी सेटच होऊन आलोय. मला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि हल्लीच्या मोसमामध्ये माझी बहरलेली फलंदाजी या गोवा राज्यात काणकोण मध्ये माझं वर्चस्व गाजवणार या इराद्यानं अविनाश गवसच्या विरोधात फलंदाजी तगडी बघायला मिळाली. शॉर्टपी प्रकारचा चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूवर मात्र सुरेख पद्धतीचा फटका कडक ठोकलाय, बेधडक मारलाय षटकार. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकार बघायला मिळतोय. 33वा धावपलकावर या चुका साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघासाठी सर्व काही स्तब्ध झालाय. हर्षद मातोंडकरनं बबलला माघारी पाठवलं होतं. सुरुवातीला मी म्हणून टीम मीटिंग मध्ये कुठे वाटलं तरी बबल फॉर्म मध्ये असल्यामुळे बबलचा अभ्यास केला होता आणि पेपर सोडवायला समीर वेंगुर्लेकरनं सुरुवात केली. 92 मराठा वेंगुर्ला टीमच्या कोट्यातून आणि फटकेबाजी कडक बघायला मिळाली. 33वा धावपलकावर 4 बॉलला 4 मोठे फटके बघायला मिळाले समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून. स्पर्धेची पहिली हॅट्रिक पियुष देवीदास, दुसरी हॅट्रिक इम्रान मुल्ला. स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक प्रवीण सावंत, दुसरं निर्धाव षटक बघायला मिळालं ते मात्र महेश मेडकर मॅडीच्या माध्यमातून. आणि आज बघूया या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली अर्धशतकी गेम कोणाच्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरली जाईल की काय. सांघिक धावपलकर बघायला मिळतोय. 33वा धावपलकावर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉलला धावसंख्या खर्च केली अविनाश गवसनं, जवळजवळ 25 धावा खर्च केलाय. आता मात्र वेगाने टाकलेला चेंडू, थोडंसं बॅकफुटला जायचं होतं, रूम बनवायचं होते, स्क्वेअर कटचा अपर कटचा फटका टोलवायचा होता. डॉट बॉल आलाय. या ओव्हरला सर्वाधिक धावा आल्या अविनाश गवसच्या 25 धावा आल्या या ओव्हरला. 4 मोठे फटके बघायला मिळाले. समीर वेंगुर्लेकरनं टोलावले. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 33 धावपलकावर आपण पाहतोय 6.5च्या रन रेटनं खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. 96 मराठा आपण पाहतोय वेंगुर्ला क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय या काणकोण मध्ये. जगदंब चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळालाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ज्यानं पहिल्या चेंडू डॉट बॉल आणि दुसऱ्या चेंडूवर बबलला माघारी परतवले. संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघाच्याकडून ज्याच्याकडे नजर असतात तो हर्षद मातोंडकर उर्फ केन रोड एनकडनं षटक क्रमांक 3ऱ्या षटकाला सुरुवात करेल. कारण धावपलक तगडा करावा लागेल 96 वेंगुर्ला मराठा क्रिकेट संघाला. कारण इथून पुढे जर धावा बनल्या तरच धावपलक सक्षम असेल. कारण समोरची फलंदाजी तगडी आहे. साईज जोरूची फटकेबाजी असेल. समोर टाकलेला चेंडू धुंद ऐकायला आली आहे आणि धुंद गोपाळ भट्टला थांबावं लागेल. हर्षद मातोंडकरनं संघाच्या रन मशीनला थांबवलंय. गोपाळ माघारी परतलाय आणि बघूया नवीन फलंदाज कोणत्या मैदानाच्या आतमध्ये वरून लागेल. थँक्यू. गोपाळ भट्ट बागारी परतलाय. 2 महत्वाचे गडी बागारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ज्या काणकोण वासिय सर्वजण त्याची अपेक्षा होतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पोहोचताना बघायला मिळतोय. शक्तीनं भरभक्कम आहे. फटके त्याचे भरभक्कम असतात. तगड्या फटक्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा होडवडे गावचा बाहुबली दाजी नाईक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. समीर वेंगुर्लेकरच्या साथीला समीर वेंगुर्लेकरला लय सापडलाय. फलंदाजांवर हावी होऊन तो खेळला मैदानाच्या आतमध्ये. पण दाजीला सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. गोपाळ भट्ट स्वस्तात माघारी परतलाय. प्रामुख्याच्या गोलंदाजावर दिलेली जबाबदारी साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघाच्या हर्षद मातोंडकरनं पहिल्या चेंडूवर जलवाच्या स्वरूपात गोपाळ भट्टला माघारी परतवलाय. आणि त्यानंतर दाजी आणि हर्षद मातोंडकर बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत मैदानाच्या आतमध्ये या जगदंब चषक 2026 माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. गती परिवर्तनचा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत ओळखलं दाजी नाईकनं आणि चेंडूला फक्त दिशा दिली. दाजीला माहिती आहे समीरची फलंदाजी बहरलेली फलंदाजी आहे. समीरनं जास्तीत जास्त चेंडू फेस करावे. डाव्या हाताच्या फलंदाजाला या मैदानावर अनुकूल असं मैदान आहे मोठे फटके खेळण्यासाठी आणि त्याला संधी द्यावी या इराद्यानं एकीरी धावसंख्येकडे स्वतःचं खातं खोललंय आणि 1 या धावसंख्येनं धावपलकावर 34वा धावपलक आपल्याला बघायला मिळतोय. मिस टायमिंगचा फटका झेल कोणी टिपायचं तू की मी
हे दुधा अवस्था आपल्याला बघायला मिळाली. शॉर्ट हँडमॅनचा क्षेत्ररक्षक झेलटीपीएल की जोखमीची धावसंख्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याला चोरटी धाव संबोधली जाते ती चोरटी धाव आपल्याला बघायला मिळत 2 धावा पूर्ण करत या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 35व्या गटात धावफलकर बघायला मिळतोय. 36 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुरुवातीला वाटलं होतं हर्षद मातोडकरदा समीर वेंगुर्लेकरला झेलबादच्या स्वरूपात बाद केलाय. कोणी झेलटीपायचं यष्टीरक्षकानं की कल्पिश गबसनं ही दुधावस्था जमिनीला दान झाला. चेंडू एक धावाले आणि त्यानंतर मिसफिल्डिंग प्रंबल झाला आणि तिकडे मात्र दुसरी धाव निघाली. या 2 धाव्यानं 36वा धावफलकावर आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. प्रामुख्याच्या गोलंदाजाच्या बरं सन्मानजनक क्रिकेट खेळावा. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान हेतून खेळतोय तो मात्र 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ आपण पाहतोय. संघाचे ओनर आता मात्र भरपूर खुश असतील. भवन नाईक बाद झाल्यानंतर थोडेसे निराश होते आमचे दोन्ही मित्र. संघाचे स्पॉन्सरशिप बद्दल बघायला मिळतात. सन्मान्य कौशल देसाई आणि सन्मान्य रोहन देसाई आणि त्यानंतरचे समीर वेंगुर्लेकरची भरलेली फलंदाजी वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. कौशल देसाई आणि त्याचबरोबर सर रोहन नाईक गावकर हे तो स्पॉन्सर आपण पाहतोय. 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी सांघिक धावफलकर आपल्याला बघायला मिळालाय. 37वा धावफलकावर आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला दिशा दिली. कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एकच बनेल. अंतरिमचा चेंडू होता हर्षद मातोंडकरचा. हर्षद मातोंडकर 2 षटकांचा खेळ समाप्त आला. त्यावर कुठची जोखीम पत्करल्याने हर्षद मातोंडकरवर 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 38वा धावफलक बघायला मिळत आहेत. धावफलक तर सुसज्ज बनलाय. इथून पुढे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलला मात्र धावा बनवाव्या लागतील. पण कमबॅक करावं लागेल गोलंदाजीमध्ये. अविनाश गबस उर्फ डब्ल्यू मागणा ठरला. 25 धावा त्याच्या ओव्हरला आल्या. फिरकीचा दुगार कल्पिश घोष बघायला मिळेल. टीम मिटिंग लागते. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा कारण समोर फलंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा होडवडी गावचा सुपुत्र बाहुबली दाजीनाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि बघूया बाहुबलीची फटकेबाजी त्याच्या नावाप्रमाणे असेल की प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज सरते शेवटी अनुभवानं परिपक्व असलेला ज्यावेळी संघ आपल्या संकटात असतो संकट मोचक म्हणून गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्याकडे बघितलं जातं असा कल्पिश कवच फिरकीचा जादूगार संच झाला आपल्याला बघायला मिळतोय. दाचिनाईक स्ट्रायकर एंडला आपल्याला बघायला मिळेल. रोड एंड कडनं सुरुवात करेल कल्पिश गबस. स्ट्राईकला जरा सुरुवातीला संयमी खेळीचं रूपांतर केलंय. दाजीनाईक सज्ज होईल स्ट्राईकला. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढला टीम मिड विकेटला. दाजी ऑन पॉवर 1 बॉल समोर चौकार बघायला मिळालाय. माफ करा षटकारासाठी बघायला मिळालाय आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकर बघायला मिळतोय. 44वा धावफलकावर बाहुबलीनं आता हात खोलल्यात. मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजीला सुरुवात केली आहे कल्पिश कबसच्या विरोधात. गती परिवर्तनाचा वा समोरचा चेंडूला कडक मारला. बेधडक बघायला मिळाला षटकार. आतषबाजी आणि आतषबाजी सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा बाहुबलीची उपमा मला का दिली याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाजी नाईकनं मैदानाच्या आतमध्ये दिलंय. आणि सलग 2 बॉलला 2 मोठे फटके आहेत. धावफलकर आपल्याला बघायला मिळतोय. 50वा धावफलकर आपल्याला बघायला मिळतील. आता मात्र हे दोन्ही आमचे मित्र अगदी खुश असतील. सर रोहन नाईक गावकर आणि सर कौशल देसाई अगदी खुश बघायला मिळतील. 50वा धावफलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. 50वा धावफलकावर षटक क्रमांक 4 प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. 3 बॉलला 3 मोठे फटके दाजीच्या बॅट मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. सुरुवातीलाच भेटलं होतं शक्तीनं भरभक्कम त्याचे फटकेच तगडे असतात असा धोडवडी गावचा सुपुत्र
भरभक्कम फटकेबाजी करणारा दाशिक मैदानाच्या आतमध्ये जरी बबल नाही थांबला तरी आम्ही थांबणार नाही आहेत. आमचे फटकेबाजांसाठी ज्यासाठी ओळख आहेत त्या ओळखीचेच फटके आम्ही खेळणार तकडे. हे प्रात्यक्षिक उदाहरण दाशिकने दिलंय. 56 धावा फलकावर. पुन्हा एकदा जोरकस पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दाशिक थोडंसं नाराज झालं. वेगानं चेंडू पळी फिरवली. थोडंसं लेट आला बॉल. फिंगर रोल केले चेंडूवर. कल्पेश डबसनं डॉट बॉल बघायला मिळालाय. पहिल्या 4 बॉलला 18 धावा तर नक्की खर्च केल्या कल्पेशनं. आणि इथून पुढे बघूया कमबॅक असेल कल्पेश डबसचं की काय. संगीत धावफलकावर 56 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाज कल्पेश बघायला मिळालाय. समोर टाकलेला चेंडू दादूच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाने सुरेख शर्तीचे प्रयत्न केले. चेंडू अडवलाय. एकच बनेल. आता 1 न बनलाय त्या 57 धावा धावफलकावर. या ओव्हरला धाबा निघाला तर 5 बॉलला 19. शेवटच्या चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 14 हे प्रगतीपथावर आपण पाहतोय. ज्या समीर वेंगुर्लेकरनं 4 बॉलला 4 मोठे फटके डोलवले. 1 चौकार टोलवलाय. त्याची फटकेबाजी तगडी असेल कल्पेशच्या विरोधात की कल्पेश कमबॅक करेल आपल्या क्रिकेट संघासाठी. सईचे बोडकेश्वर बिचोली क्रिकेट संघासाठी. समोर टाकलेला चेंडू मिली आली गॅपर पद्धतीने जमिनी लगतचा फटका. पहिल्या प्रयत्न क्षेत्ररक्षक हर्षद मातोंडकर स्क्रीनवरला प्रबल झाला आणि त्यानंतर एकच धाव बनेल. 1 न बनलाय त्या 24 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो 58 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात विचार केला हर्षद मातोंडकरचा 1 गडी बाद होत्या. 8 धावा खर्च यानं केल्या होत्या. दुसऱ्या षटकात आल्या अविनाश डवसच्या 25 धावा. हर्षद मातोंडकरनं परत कमी धावसंख्या षटक टाकलं. 1 गडी त्यानं बाद केला. 5 धावा आल्या होत्या आणि त्याची भरपाई म्हणून उर्वरितच्या गोलंदाजांवर आम्ही हवे होऊन खेळणार. आणि कल्पेश गबसच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा निघाल्या आहेत. सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो 58 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आणि 5व्या षटकाला प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्गावर कोणत्या गोलंदाजाची वर्णीला गेला. गोलंदाजी मार्गावर संकेत सूर्य आपल्याला बघायला मिळतोय. डाब्यात त्याचा समीर वेंगुर्लेकर मैदानाच्या आतमध्ये 1 चौकार. 4 षटकारांची आतषबाजी करणारा खेळाडू सज्ज झालाय. समोर टाकलेला चेंडू आडव्या बॅट फटका बघायला मिळालाय. साई सोरेला चेंडूने चकवलंय. 1 बाउन्स. अवर धरोप गेलाय. चौकार आपल्याला बघायला मिळालाय संकेतच्या विरोधात. 4 या धावसंख्येनं 62 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या धावा पाहिजे फायटिंग टोटलला त्या धावा बनायला सुरुवात झाली. 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या कोट्यातून फलंदाजांच्या माध्यमातून मिस टायमिंगचा फटका होता. गती परिवर्तनचा चेंडू संकेत जोरेचा. साई जोरे सेफ अँड स्क्रीनवर आला आणि समीर वेंगुर्लेकरचा खेळ हा समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 62 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. फिंगर रोल केलंय आपण पाहतोय. सुंदर असं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण बघूया रिप्लेच्या माध्यमातून. संकेत जोरेनं बाहेर टाकला चेंडू. मागे टाकला. फिंगर रोल केले. ऑब्रेक केलं चेंडूला. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. फटका फसला आणि माघारी परतला समीर वेंगुर्लेकर. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय अजून एक वेंगुर्ला तालुक्यातील स्टार कास्ट आपल्याला बघायला मिळेल. स्टार अक्षय या नावानं त्याला संबोधलं गेलंय. तो अक्षय घाटवळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 14 चेंडू 40 धावा. आम्हाला वाटलं होतं समीर वेंगुर्लेकरचं जवळजवळ पहिलं अर्धशतक की काही होईल. कालचे कित्येक खेळाडू 40-44 धावसंख्येवर थांबले गेले. आणि बघूया या जगदंब चषक मध्ये कोणत्या खेळाडूचं पहिलं अर्धशतक होईल. इतिहास अनेक या मैदानावर घडलेला आहे. 6 बॉलला 6 मोठे फटके अनेकदा बघितले आहेत त्या अनेक स्पर्धेच्या माध्यमातून. पण इथून पुढे प्रत्येक खेळाडूला या तालुका लेवलच्या क्रिकेट स्पर्धेत लढावं लागेल. एकापेक्षा एक रत्ती महारथी प्रत्येक क्रिकेट संघामध्ये आहे. संकेत जोरेनं एक ब्रेक थ्रू मिळवलाय आपल्या दुसऱ्या बॉलवर आणि स्टार अक्षय सज्ज आलाय. आल्या जोरकस पद्धतीचा फटका खेचून डोलवला. मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण केलं. एकच बनेल. आता 1 न बनल्यात त्या 63 धावा धावफलकावर. इथून पुढे 9 चेंडूंचा अजूनही खेळ आहे. 9 चेंडूत या मात्र निर्णायक फटकेबाजी दाजी नाईकला बाहुबलीला करावी लागेल. त्याचे फटके तगडे आलेले आहेत. 3 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले बाहुबलीच्या माध्यमातून. आणि बघूया संकेतच्या विरोधात बाहुबलीची जी फटकेबाजी सुरुवात झाली आहे तीच फटकेबाजी असेल की संकेतनं एक महत्वाचा ब्रेक थ्रू दिलाय. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगला लांब लचक
देखना षटकार बघायला मिळालाय. दाशी नाईकच्या बॅट मधून दाशी ऑन फायर. 6 धावसंख्येनं सांघिक धावपल कबर 69 धावपलकर बघायला मिळालाय. जी बातचीत केली होती फलंदाजी करत असताना कुठेतरी 17वी 75वी गाठावी ही फायटिंग कडे काही लक्ष दिलंय. ते 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघानं का दूरवरून इथपर्यंत आमचा प्रवास गोव्याच्या टोकापर्यंत आणि का आम्हाला तगडे खेळाडू म्हणून ओळखला जातो याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अतिरिक्त उंची घेतलेला नो बॉल असेल आणि त्याचबरोबर षटकार. एकूण 7 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 बॉलला 2 मोठे फटके संकेत झोरेच्या विरोधात दाची नाईकच्या माध्यमातून ते दनादन करणारी फटकेबाजी बघायला मिळत. धावपलकर बघायला मिळतोय. 75 गट्टोय. 75 धावा धावपलकर आपल्याला बघायला मिळाला. 76 धावा धावपलकर बघायला मिळालाय. बोनसच्या स्वरूपात एकीर धावसंख्या आणि 76 धावा धावपलकर आपण पाहतोय. येणारा चेंडू आहे फ्रीडचा चेंडू. फ्रीडच्या चेंडूवर समोर मारण्याचा प्रयत्न केला होता. दाशी नाईकनं डॉट बॉल बघायला मिळालाय. आता कमबॅक केले संकेत जोरेनं. एक मात्र गोलंदाज हर्षद मातोंडकरनं कमी धावसंख्या दिली साईजय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट संघासाठी. बाकीच्या उर्वरितच्या गोलंदाजांवर आक्रमण बघायला मिळालं. समोर टाकलेला चेंडू झोन मधील दाजी नाईकनं ठोलवलाय. एक्स्ट्रा कबरला चौकारासाठी बघायला मिळत. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. 80 धावा धावपलकावर 80 धावा धावपलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. दाजी नाईकचा एक सुरेख देखना फटका 3 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. 96 कोणी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ 80 धावा धावपलकावर अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल. हर्षद मातोंडकरनं कानमंत्र दिले होते पण कानमंत्राच्या विरोधात गोलंदाजी केली आणि गोलंदाजी बरोबर कोणता गोलंदाज असेल. कालचा बड्डे बॉय अष्टपैलू कामगिरी करणारा गोवा राज्यातील अजून एक उभरता सितारा जो तेजोमय सितारासारखा नेहमी झळकताना बघायला मिळतो. जास्त करून फलंदाजीच्या माध्यमातून तो साईज जोरे सज्ज झालाय. हा साईज जोरे फिरकीचा जादूगार आहे. गती परिवर्तन ऑफ कटर लेग कटर साठी तो ओळखला जातो. अक्षयच्या विरोधात तो गोलंदाजी करेल. बारा चेंडूवर 37 धावसंख्येवर दाजी नाईकची लढत आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या मध्ये स्ट्रायकर एडला आणि अक्षय गटवर स्टार अक्षय सज्ज झालाय. साईज जोरेच्या विरोधात गोलंदाजीसाठी अंतरिमचा षटक आहे स्लॉक ओव्हरला आणि बुगिया या अंतरिमच्या षटकामध्ये कितपत कमी धावसंख्येवर रोखतोय साईज जोरे. गती परिवर्तनाचा चेंडू बघायला मिळाला आणि त्यानंतर एकच धाव आपल्याला बघायला मिळेल. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकर आपण पाहतोय. 81 धावा धावपलकर आपण बघितला आहेत. साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघाकडे पण तेवढीच फलंदाजी आहे. ज्याची जर चेंडू फळी चालली मैदानाच्या आतमध्ये एक खिलाडी सेना बरोबर तो नेहमी लढतो. पंचायत लेवलच्या स्पर्धेला सुरला क्रिकेट संघाने भरपूर योगदान आणि तालुका लेवलच्या क्रिकेट स्पर्धेला आज बिचोली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय साईज जोरे. मागे टाकलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल परकटचा फटका खेळायचा होता दाशी नाईकला. डॉट बॉल न 21 धावा धावपलकर आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरितचे 4 बॉल आहेत. दाजीला सांगितले 4 बॉलला 2 मोठे फटके पाहिजे. साईजला सांगितलंय 4 बॉलला एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे. समोर टाकलेला चेंडू दाजी नाईकचा लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक गेला. हॅलो टाटा गुड बाय करे चेंडू गेलाय. षटकारासाठी बघायला मिळत. 6 या धावसंख्येनं 87 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा हा खेळ समाप्त झालाय. 87 धावा धावपलकावर साईज जोरेने समोर टाकला. स्लॉट मधील चेंडू समोरच्या फ्लॉट मध्ये त्याने पाठवलं षटकारासाठी. मिस टायमिंगचा फटका दाजी नाईकचा. सेव्ह अँड स्क्रीनवर हर्षद मातोंडकरला. दाजीचा खेळ समाप्त झालाय. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि सांघिक धावपलकावर 87 धावपलकावर आणि दाजी नाईक पण ऐन मोक्याच्या षट मात्र माघारी परतलाय. पण दाजीला ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम दाजी नाईकनं केलं. उत्तुंग पद्धतीचे फटकेबाजी बघायला मिळाली. 14 चेंडू 43 धावा आपल्याला बघायला मिळाला. दाजी नाईकसाठी टाळ्यांचा नक्की आवाज करूया आणि त्यानंतर 14 बॉलला 40 धावांची बाळगदारी केली समीर वेंगुर्लेकरचं. या दोघांचं योगदान हे 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी महत्वाचं ठरलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये विपुल पॉवर आपल्याला बघायला मिळतोय. सात 6 बघायला मिळालं. एक चौकार. 14 बॉलला 43 धावांची बारदार खेळी बघायला मिळाली दाजी नाईकची.
विपुल पवार आलाय आणि विपुल पवारच्या बॅट मधून एकेरी धावसंख्येसाठी फटका बघायला मिळालाय. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 88 धावपलकावर आपण पाहतोय. पण साई जोरानं कमबॅक केल्यामुळे स्लॉक ओव्हरला रोखलाय धावांसाठी. आडव्या बॅटनं स्टार अक्षयनं खेचलाय चेंडूला. चेंडू गेलाय सीमा रेषेवर 6 धावांसाठी आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळालाय. डीप मिड विकेटला सुंदर फटका. 94 धावपलकावर आपण पाहतोय. 95चा पाठलाग करावा लागेल. 36 बॉल 95 करावे लागतील. तर फलंदाजी हातामध्ये करत असताना साईजी भोडगेश्वर बिचोली क्रिकेट संघाला साई जोरेचे प्रदीप देऊळकर फटकेबाजी एक खिलाडी सेनाबरोबर लढेल की गोलंदाजीच्या माध्यमातून समीर वेंगुर्लेकरची फिरकी गोलंदाजी असेल, ग्लेनची गोलंदाजी असेल, गौरीश कांबळेची गोलंदाजी असेल. चित्र अगदी थोड्या वेळात बघायला मिळेल. 36 बॉलला बनवायचे 95. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. मालवण तालुक्यातील देवली गावचा एक सुंदर मराठीचा आवाज सर प्रदीपजी देऊळकर. फलंदाज मध्ये आपण पाहतोय. आल्या आल्या स्वीजीटचा फटका हर्षद मातोंडकरच्या विरोधात समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून मोठा फटका बघायला मिळतोय. समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक कडे कुठेही उपलब्ध नाही आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू बिसवलाय. 1 बाउन्स. मोठा फटका बघायला मिळतोय. पुलचा शॉटम पुलचा डीप मिड विकेटला उडवलाय. गगनाला गवस निघाल. सुरेश सुंदर फटके. पुन्हा एकदा 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके बघायला मिळतील. समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून पुन्हा एकदा डीप मिड विकेट. शॉर्टपी प्रकारचा चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूवर मात्र सुरेख पद्धतीचा फटका. फलंदाजी तकडी आहे. साई जोरूची फटकेबाजी असेल. समोर टाकलेला चेंडू धुंद ऐकायला आली. जोईल स्ट्राईकला. पहिला चेंडू खोलवर डब्याचा खोदून काढला डीप मिड विकेटला. दाची ऑन फायर 1 बाउन्स. समर्थन कल्पिश कबश विरोधात गती परिवर्तनाचा वा समोरचा चेंडूला कडक मारला. बेधडक बघायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका. 3 बॉलला 3 मोठे फटके दाजीच्या बॅट मध्ये. आपल्याला षटकरांची आतषबाजी करणारा खेळाडू सज्ज झालाय. समोर टाकलेला चेंडू आडव्या बॅट फटका बघायला मिळाला. साई सोरेला चेंडू न चकवलं. मिस टायमिंगचा फटका होता. गती परिवर्तनचा चेंडू संकेत जोराचा. साई सोरे सेफ अँड स्क्रीनवर आला. दिलाय. शॉर्ट पी प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगला. लांब लचक देख ना. याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस पद्धतीचा चेंडू अतिरिक्त उंची घेतलेला. नो बाकीच्या उर्वरितच्या गोलंदाजांवर आक्रमण बघायला मिळालं. समोर टाकलेला चेंडू झोन मधील दाजी नाईकनं टोलवलाय. एका मोठ्या फटक्यापासून वाचायचा आहे. समोर टाकलेला चेंडू दाजी नाईकचा लॉंग ऑफच्या डोक्यावरून मिस टायमिंगचा फटका दाजी नाईकचा. सेव्ह अँड स्क्रीनवर हर्षद मातोंडकर आला. दाजीचा केस समाप्त. आडव्या बॅटनं स्टार अक्षयनं खेचलाय चेंडूला. चेंडू गेलाय सीमा रेषेवर 6 धावांसाठी आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळाला. पंच्याण्णव धावांचा पाठलाग करावा लागेल. अतिशय बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बलवान ताकदवान संघ आज खेळतोय श्रीस्थळ पंचायत ग्राउंडच्या या मैदानावरती.
96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ अर्थात संघमालक सन्मान श्री कौशलजी देसाई आणि सन्मान श्री रोहनजी देसाई रोहन नाईक गावकर यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आयात केलेला हा संघ आज या मैदानावरती लढत देतोय साई जय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट संघाविरुद्ध. पंच्याण्णव धावांचं उद्दिष्ट नजरेसमोर डोळ्यासमोर ठेवून सलामीची विनीची जोडी यावेळी मैदानावरती पाहायला मिळत आहे. डावकला शैलीचा अष्टपैलू खेळाडू साई झोरे आणि साई झोरेच्या साथीला सूचित नॉन स्ट्रायकरवरती ही सलामीची विनीची जोडी. तर 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघाकडनं अर्थात ज्याला छोटा पॅकेज बटा धमाका म्हटलं जातं, कित्येक वर्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचं यशस्वी कर्णधारपद ज्याने भूषवलं होतं आणि कित्येक स्पर्धा ज्याने जिंकून दिला होता असा गणेश कुबल यावेळी पहिल्या षटकावरती गोलंदाजी पाहायला मिळतोय. यष्टींच्या मागे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जबरदस्त यष्टीरक्षक मिस्टर गोपाळ भट्टा याच्या नेतृत्वाखालील संघ पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू यावेळी फुल केलाय, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती. बबल नाईक अर्थात दूरवरचा प्रवास करून चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न, मात्र अखेरच्या क्षणी चेंडू बबल नाईकच्या हाताला स्पर्श करत मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शर्तीचे प्रयत्न पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक हाताळलं जातंय. गणेश कुबल कित्येक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. हो यावेळी ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर शपल झालाय साई झोरे आणि चेंडू फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. जगदंबा चषक ब्रँडेड षटकार. 2 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 10 धावा वसूल केल्या आहेत साई झोरे. मॅन फ्रॉम सुरला अगदी कमी वयामध्ये या क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने आपली छाप सोडली, गोमंतक भूमीमध्ये ज्या क्रिकेट खेळाडूने लोकांच्या ताईत होऊन बसलेला हा खेळाडू साई झोरे यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. गणेश कुबल वरती आक्रमण चढवलंय. ओ यावेळी शॉर्ट फाईन लेग वरती दाजी नाईकला चेंडू यावेळी चकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेल टिपण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, मात्र दाजी नाईक थोडासा दूर पाहायला मिळालाय. एकेरी धाव निघाले. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकात दशकाचा उंबरठा ओलांडलाय. 11 धावा बिनबाद धावफलकावरती. सामना 6 षटकांचा, पाठलाग 95 धावांचा आणि एक ताबडतोब सलामी देण्याचा प्रयत्न साई झोरे आणि साई झोरेच्या साथीला सुचित यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंड वरती असेल. तो सुचित कशा प्रकारे सामना करतोय गणेश कुबल या गोलंदाजीचा. ओ यावेळी स्लोवर वन बिग हिट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी थोडीशी बॅटचा फ्लो थोडासा स्लो केलाय फलंदाज सुचितने. एकेरी धाव घेतली, ज्या एकेरी धावसंख्येने सुचित आपलं खातं उघडतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 12 धावा बिनबाद 95 धावांचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग. ओ फुलर लाईन चेंडू मिड ऑफला चेंडू पार करतोय, जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या दिशेने. अर्थात पॅरलल षटकार पाहायला मिळतोय. तो फलंदाज साई झोरेच्या बॅटमनना आणि सांघिक धावफलक वेगाने बदललाय. 18 धावा बिनबाद धावफलकावर. जो फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता होती साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला, तो फ्लाइंग स्टार्ट मिळवून देतोय डावकर शैलीचा फलंदाज साई झोरे. 18 बिनबाद. ओ यावेळी फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. समीर वेंगुर्लेकर झेल खाली येतोय आणि अखेरच्या क्षणी गणेश कुबल साई झोरेला मगर मिठीत घेताना दिसतोय. क्षेत्ररक्षक समीर वेंगुर्लेकरच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि पहिला गडी बाद होतोय. एक प्राइज विकेट म्हणावी लागेल. मोठा मासा गळायला लागलाय साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाचा. साई झोरे बॅक टू द पॅव्हलियन.
पहिला सामना कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळाला. दुसऱ्या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. पहिल्या सामन्याचा विचार केला भाव्यांश स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी संघाने विजयी सलामी दिली. या सामन्यामध्ये पाहावं लागेल कारण या पुढची जी लढत आहे ती दोन विजयी संघांमध्ये होईल. पहिल्या सामन्यातील विजेता आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता अशी आजच्या दिवसातला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय, अर्थात गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी 96 कोळी मराठा वेंगुर्ला टीम कडनं ग्लेन फर्नांडिस येतोय. मॅन फ्रॉम रेडी, अर्थात रेडी गाव जर पाहिला तर नक्कीच द्विभुज गणपतीसाठी प्रसिद्ध, अगदी नवसाला पावणारा गणपती आणि त्याच गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ग्लेन फर्नांडिस. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, वायडेश लोंगांवरती फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक ज्यांनी जरूर प्रयत्न केले होते झेल टिपण्याचे, संभाव्य षटकाराला रोखलं गेलंय ते क्षेत्ररक्षक कडनं. एकेरी धाव निघाली. नवीन फलंदाज सिद्धेश यावेळी मैदानाच्या आतमध्ये, ज्या सिद्धेशला उद्देश स्पष्ट करावा लागेल साई जय बोडगेश्वर क्रिकेट टीमसाठी, आणि आघाडीचा फलंदाज सुचित वैयक्तिक 2 धावांवरती पाहायला मिळतोय. यावेळी पायामध्ये चेंडू टाकला होता वायडेश लोंगांवरती, ताकदवान फटका, संपर्क अचूक, चेंडू वायडेश लोंगान सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पाव शतक फलकावर लागलाय. 25 धावा, 1 गडी बाद, 95 धावांचा पाठलाग करताना. यावेळी ऑन साइडला मिड विकेटला ताकदवान फटका, फटक्यावरती लावलंय वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन, षटकार. 31 धावा धावफलकावर पहिलं षटक. त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळतंय. ग्लेन फर्नांडिस, अर्थात ग्लेन फर्नांडिस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, फिरकी गोलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अरविंद निंबळेकरची फिरकी गोलंदाजी, अर्थात तीच काहीशी शैली ग्लेनची, आणि ग्लेनला क्लीन गोलंदाजी करावी लागेल. सिद्धेश लागोपाठ 2 षटकार ठोकतोय. यावेळी फटका फसलाय. गोपाळ बट्टा येतोय झेल खाली आणि एक साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपला जातोय. फलंदाज सिद्धेशची खेळी समाप्त होताना दिसत आहे. दुसरा गडी बाद होतोय साई जय बोडगेश्वर क्रिकेट बिचुलीम क्रिकेट टीमचा. सिद्धेश बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये, अर्थात गोवा पोलीस मध्ये कार्यरत असलेला जहाबाज शिपाई हर्षद उर्फ केन मातोंडकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीर्घ अनुभव गोमंतक भूमीतील. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ग्लेन फर्नांडिस येतोय झेल खाली आणि हर्षद मातोंडकरची खेळी समाप्त होताना दिसत आहे. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो संपर्क तेवढा अचूक नव्हता आणि चेंडूने उंची गाठली, अर्थात कुठेही चुकी झाली नाही. ती ग्लेन फर्नांडिस कंडा. तिसरा गडी बाद होताना दिसतोय तो साई जय बोडगेश्वर बिचुलीम क्रिकेट संघाचा हर्षद मातोंडकर. थोडासा निराश आणि हताश मनाने माघारी परतताना दिसतोय. थोडीशी घाई, कारण क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा असतो. तो संयम मनावरचा ढासळला गेलाय हर्षद मातोंडकरचा आणि एक प्राइज विकेट. तिसरा गडी बाद. अतिशय सुरुवात धडाकेबाद, एक ठोस आश्वासक सुरुवात झाली होती साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाचे साई झोरे, ज्याने काय बहारदार फलंदाजी केली. 5 चेंडूंचा सामना केला होता, 17 धावा जमवल्या होत्या. दुसऱ्या बाजूला सलग 2 षटकार ठोकले होते सिद्धेशने, तोही फलंदाज बाद झाला. आणि तिसऱ्या गड्याच्या रूपात हर्षद मातोंडकर. नवीन फलंदाज सनी यावेळी मैदानाच्या आतमध्ये. सुचित आणि सनी ही जोडी मैदानावरती. ग्लेन यावेळी सज्ज होईल. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. 2 मोठे फटके निघाले, त्यानंतर कमबॅक करतोय, परती करतोय ग्लेन फर्नांडिस.
ओ यावेळी रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका, चेंडू फेकून दिलाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आतापर्यंत या क्रिकेट स्पर्धेसाठी जर योगदान पाहिलं तर नक्कीच सन्मान श्री व्यंकटेश अँड रमेश ब्रदर्स, त्याचबरोबर सन्मान श्री मनीष नाईक, सन्मान श्री दीपकजी शेटकर, जय गणेश, सन्मान श्री संजू पागे, सन्मान श्री नटराज नाईक गावकर, त्याचबरोबर रोहिका फास्ट फूड, त्याचप्रमाणे सन्मान श्री सायमन रिबेलो, सन्मान श्री धीरज देसाई, सन्मान श्री श्याम देसाई, सन्मान श्री अदीप भगत, सन्मान श्री मोहम्मद फातिमा रॉड्रिक्स शिवा, त्याचबरोबर सन्मान श्री विशाल देसाई, सन्मान श्री संजू टिळवे, सन्मान श्री शिवा देशमुख, सन्मान श्री प्रकाश गावकर, सन्मान श्री दिवाकर पागे, सन्मान श्री मनोज नाईक, सन्मान श्री राजेश नाईक आणि सन्मान श्री देवेंद्र नाईक, सन्मान श्री सैजल गावकर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. जलद गती गोलंदाज समीर वेंगुर्लेकर ज्याने फलंदाजीमध्ये एक चांगलं योगदान दिलं होतं, तो डावखुऱ्या शैलीचा राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर, अतिरिक्त धाव मिळाली, धाव फलक बदललाय. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, 95 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. हो यावेळी चेंडू थोडासा मागे ठेवलाय, बिग हिट करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय, चेंडू चकवतोय, चेंडू निर्धाव गल्ला जातोय. समीर वेंगुर्लेकर अगदी कमी वयामध्ये ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपली चर्चा करायला भाग पाडली आणि कित्येक सामन्यांमधील अष्टपैलू खेळाडू, बेस्ट बॉलर म्हणून ज्याला गौरवण्यात आलं. लोअर फुलटा चेंडू तेवढा फायदा उठवता आला नाही, अर्थात फेकी ऑपिन क्रीज मध्ये ताळमेळ न होता. क्रिकेटमध्ये ताळमेळ खूप महत्वाचं असतं. यस नो होय नाही या शब्दांना खूप महत्व असतं. मात्र इथंही तो ताळमेळ चुकला आणि परिणामी धाव मिळाली नाही ती साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला. आमच्या सोबत अतिशय सुरेख गुणलेखन म्हणावं लागेल, डिजिटल स्कोरिंग मिस्टर क्लेस्टन, त्याचबरोबर अथर्व यांचं गुणलेखन पाहायला मिळतंय. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय लाईव्ह एच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय सुदेश साऊंड अँड लाईट्स त्यांचं योगदान. ओ यावेळी चांगला चेंडू, थोडासा चेंडू मागे ठेवलाय, खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. अर्थात याही स्पर्धेसाठी सन्मान श्री दुर्गादास हेसर यांचंही खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याही पाहायला मिळतंय आणि नक्कीच या स्पर्धेदरम्यान त्यांचं शुभागमन झालंय. ओ यावेळी अकुटप्पाचा चेंडू पुल केलाय आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गुल केलाय फलंदाजने. सन्मान श्री दुर्गादास हेसर यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. आपलं साहेब खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. सन्मान श्री दुर्गादास हेसर. हो चांगल्या चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू खोदून काढलाय फलंदाजाने, अर्थात 9 सेकंडवरती जोखीम पत्करली होती. फेकी अचूक होताना दिसत नाही, परिणामी एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली. ती साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला. संघ पोहोचतोय धावफलकावर 45 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक आपण पाहतोय. समीर वेंगुर्लेकर जलद गती वेगवान गोलंदाज, त्याचबरोबर फिरकी गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सबमरीन डिलिव्हरी, चेंडूला उंची नव्हती, चेंडू निर्धाव गल्ला जातोय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 95 धावांचा पाठलाग करताना उत्तर पाहायला मिळतंय धावफलकावर 45 3 बाद. 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण असेल. एक गोमंतक गोवा राज्यातील बलवान संघ साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताकदवान संघ. अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धांचा प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो संघ अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार ज्याने गेले कित्येक वर्ष फ्रेंडशिप चेनवन संघाचं
कॅप्टनशिप निभावली होती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कित्येक युवा खेळाडू आपल्या जडणघडणीमध्ये तयार केले असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार मिस्टर गोपाळ बटा. मॅन फ्रॉम केरवाडा, वेंगुर्ला तालुक्यातील, अर्थात केरवाडा गावालाही टेनिस क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकेकाळचा बलवान ताकदवान संघ, ज्याला टेनिस क्रिकेटमधील अनपेक्षित सम्राट म्हणून ओळखलं होतं, तो विजयी क्रिकेट संघ केरवाडा. आणि याच केरवाडा भागातील मिस्टर गोपाळ बटा, तोच वारसा, तीच परंपरा आपल्याला पाहायला मिळत आहे गोपाळ बटाच्या नेतृत्वाखाली. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. मॅन फ्रॉम होडावडा गावचा सुपुत्र आणि ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच बोलबाला आपला सिद्ध केलाय, बबल नाईक यावेळी मैदानावरती गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू म्हणावा लागतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा, तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरलाय सुचितचा. आणि सुचितच्या साथीला सनी वैयक्तिक 6 धावांवरती फलंदाजी करतोय. आकुटप्प्याचा चेंडू, हात खोलण्याची संधी, चेंडू फेकून दिलाय वायडेश लोंगन सीमारेषेच्या बाहेर, सडक पर कडक बेधडक षटकार. सचित आपल्याला पाहायला मिळतोय. सचित आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. अर्थात कमजोर फटका म्हणावा लागेल, संपर्क अचूक नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये. अर्थात एकेरी धाव निघाली, ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय 52 धावा, 3 गडी बाद. यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने सनी असेल, अर्थात गोलंदाज मध्यम गतीचा बबल नाईक, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फटका फसलाय शॉर्ट फाईन लेग वरती, क्षेत्ररक्षक जिसकी मुस्कान हो खूबसूरत वही है दाजी धुरत, आणि दाजी धुरत याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय. विकेट नंबर 4, चौथा गडी बाद झालाय साई जय बोडगेश्वर क्रिकेट टीमचा. सनी बॅक टू द पॅव्हलियन. स्पर्धेसाठी योगदान आपण पाहतोय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रीस्थळ यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार. मॅन ऑफ द सिरीज साठी रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि पारितोषिक पुरस्कृत केलं आहे सन्मान श्री श्रुतेश सावंत देसाई यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण चेंडू पाहतोय खन्ना सुपर खन्ना या कंपनीचे चेंडू वापरलेले आहेत आणि या पूर्ण स्पर्धेसाठी चेंडू ज्यांनी प्रायोजित केलेले आहेत ते सन्मान श्री मोहम्मद तासमा कन्स्ट्रक्शन्स, त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. फुलर लाईन चेंडू डीप लॉंग ऑफ वरती फटका निघतोय, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू एक टप्पा घेतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. त्याचप्रमाणे सन्मान श्री प्रदीप वेलीप, सन्मान श्री गौरव चारी, सन्मान श्री मिनार देसाई, सन्मान श्री धनराज देसाई आणि सन्मान श्री जितू नाईक गावकर या सर्वांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते अब तक 56 धावा, 4 गडी बाद. अल्टीफल्टी खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होताना दिसत नाही. रिव्हर्स स्विच हिटचा फटका म्हणजे दुधारी तलवार लागली तर आबाद नाहीतर बर्बाद, असं चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न. अर्थात चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सामना 6 षटकांचा आणि त्यामधील 4 षटक समाप्त झाले आहेत. पाठलाग 95 धावांचा श्री साई जय बोडगेश्वर बिचोलियम क्रिकेट टीम कडनं आणि आतापर्यंत 56 धावा 4 गडींच्या मोबदल्यात. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती चेंडू 39 धावांची आवश्यकता असेल. इथून गिअर बदलावा लागेल
साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला कुठच्या तरी फलंदाजाला जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि फलंदाज फटका फसलाय. झेल खाली गोपाळ बटा येतोय आणि गोपाळ बटा याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. गडी बाद होतोय साई जय बोडगेश्वर क्रिकेट टीमचा. सचित हा फलंदाज माघारी परतताना दिसतोय. आघाडीचा विनीचा फलंदाज एका बाजूने मैदानावरती स्थिरावला होता सचित, मात्र ती धावसंख्या एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित होताना दिसत नाहीत कारण धाव फलक मोठा होता. 94 धावा बनवल्या आहेत 96 कुळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट टीमने. अर्थात संघ मालक सन्मान श्री कौशल देसाई, सन्मान श्री रोहन नाईक गावकर यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं हा आयात केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आज श्रीस्थळ पंचायत ग्राउंड मैदानावर. फुलर लेन चेंडू गोलंदाजीवरती आपण पाहतोय समीर वेंगुर्लेकर वैयक्तिक दुसरं, संघिक 5वं षटक हाताळलं जात आहे समीर वेंगुर्लेकर कडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान तेज तर्रार दिशा अचूक पाहायला मिळाली, अचूक लाईन अँड लेन पकडली आहे समीर वेंगुर्लेकरने. कधी स्लोवर वन, कधी फास्टर वन, कधी उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, अशी विविधता या गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच सिंधुदुर्ग क्रिकेटमध्ये या खेळाडूचं एक वरच्या लेवलला स्थान पाहायला मिळत आहे. यावेळी चेंडू डाव्या एसटीवरती, चुकीला माफी नाही आहे, चेंडू भिरकावून दिलाय थेट बंगल्यामध्ये, चेंडू सीमा पार, षटकार. आक्रमण केलंय समीर वेंगुर्लेकर वरती. यावेळी आडव्या बॅटने मिड विकेटला दिशाच यावेळी बदलली आहे, परिणाम तोच पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. जगदंब चषक 5वं पर्व कानकोना तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दिवस रात्र या प्रकारामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दिवसाचा खेळ, त्यानंतर रात्र आणि रजनीमध्ये फ्लड लाईट्स आणि या लाईट्स मध्ये आपल्याला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. यावेळी दबाव पाहायला मिळालाय, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. दिशा चुकली आहे आणि नक्कीच दिशा चुकली तर आकाशातलं विमानही भरकट, समुद्रामध्ये जहाज दिशा चुकली तर जहाज भरकट. इथं मात्र समीर वेंगुर्लेकर लाईन अँड लेंथ वरनं भरकटलाय. अवांतर स्वरूपात धाव मिळाली, सांघिक धाव फलक पाहायला मिळतोय 69 धावा. 69 धावा, 4 गडी बाद. समीर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेन, ताकद, नजाकत आणि सौंदर्य, काय संपर्क केला होता, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. 75 धावा, 5 गडी बाद. आता मात्र 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला सामने जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत 20 धावा. एक मोठा धावफलक आणि या मोठ्या धावफलकाचा पाठलाग पाहायला मिळतोय. अजूनही हार मानलेली नाही आहे, सामना जिवंत करून ठेवलाय. मैदानावरती 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत, लतीफ आणि लतीफच्या साथीला मंजुनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांनी आशा अपेक्षा जिवंत ठेवलेल्या आहेत साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघासाठी. आणि गोलंदाजीवरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम रेडी गौरेश कांबळे. रेडी एक्सप्रेस म्हणून ज्याला समोरलं जातं तो वेगवान जलदगती गोलंदाज गौरेश कांबळे आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने मंजुनाथ पाहायला मिळतोय.
हो, चेंडू डाव्या यष्टीवरती अक्षय घाटवळ पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग वरती अक्षय घाटवळ यावी चेंडूला परती करताना दिसतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव निघाली आहे. आता मात्र समीकरण आलंय. येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत. 19 धावा. धाव फलक पुढे सरकलाय 76 धावा. दोन्ही संघांसाठी समान संधी असेल. चांगली फलंदाजी केली साई जय बोडगेश्वर बिचोली संघ विजयी होईल आणि चांगली गोलंदाजी केली तर 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ विजयावरती पाहायला मिळेल. ओहो, यावेळी चेंडू डाव्या यष्टीवर वेगवान यष्टीरक्षक गोपाळ भट्टाला चेंडू चकवतोय. अर्थात चेंडू हातातना मायभूमीला स्पर्श करताना दिसतोय. समीकरण बदललंय. आता मात्र 4 चेंडू 19ची आवश्यकता असेल. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट आणि स्ट्राईक यांच्या दिशेने फलंदाज लतीफ नाईक. हो, स्लोवर वन ओळखलाय फलंदाजाने. चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता मात्र सामना येऊन पोहोचलाय. येणारे 3 चेंडू बनवायचे आहेत. 13 धावा. सामना जिवंत केलाय लतीफ नाईकने. अजूनही हार मानलेली नाही आहे. आशा अपेक्षा जिवंत ठेवल्या आहेत. आता महत्वपूर्ण 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती बनवायचे आहेत 13 धावा. ओ, यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरती पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. स्वेर चेंडूचा इशारा आणि नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. अर्थात चॅलेंज केलंय 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट टीमने. आणि नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. अवांतर चेंडू वाईड बॉल. आता मात्र विजयाचं समीकरण असेल. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. श्वास रोखून धरणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 3 चेंडू 12 धावा. हो, याही वेळी चेंडू डाव्या यष्टीवर पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा सलग दुसरी अवांतर धाव पाहायला मिळाली. समीकरण बदललंय. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आता मात्र नक्कीच 50-50चा मौका असेल. समान संधी असेल. दुपारचं वातावरण, गरमागरमीचं वातावरण आणि याच वातावरणामध्ये हो ब्लॉक होल मध्ये चेंडू. काय वेग पाहायला मिळालाय. भन्नाट वेग. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती काम तमाम केलंय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत 11 धावा. अजूनही सामना आहे साई जय बोडगेश्वर बिचलूम क्रिकेट संघासाठी. नवीन फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये. विराज यावी मैदानाच्या आतमध्ये आणि विराजला विराट कामगिरी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने महत्वपूर्ण 2 चेंडू गौरेश कांबळीच्या हातामध्ये. प्रदीर्घ अनुभव टेनिस क्रिकेट मधील कित्येक मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. कित्येक मोठ्या स्पर्धांमधील बेस्ट बॉलर म्हणून ज्याला गौरवण्यात आलं तोच गौरव आपल्या नावाचा गौरव करेल की दुसऱ्या बाजूने 2 चेंडूंवरती 11 धावांची आवश्यकता असेल. हो, यावी चेंडू उडवलाय. चेंडू मिड विकेटला फेकून दिलाय. चेंडू सीमा पार. सडक पर कडक बेधडक षटकार. आता मात्र 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. काय सामना रंगलाय आजच्या दुसऱ्या दिवशी. जगदंब चषक 5वं पर्व सामना आलाय. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका निघालाय फलंदाज लतीफ नाईकच्या बॅटमनना आणि लतीफने श्वास रोखून धरायला लावलाय. हो, अकुटप्पाचा चेंडू पूल केलाय सक्सेसफुल आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त केलाय आणि सामना जिंकून दिलाय साई जय बोडगेश्वर बिचलूम क्रिकेट संघासाठी. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. मध्यंतरीच्या काळामध्ये वाटत होतं की हा सामना दूर आहे.
जबरदस्त कामगिरी म्हणावी लागेल दोन्ही बाजूने. शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता होती. अर्थात प्रदीर्घ अनुभव गौरेश कांबळीच्या खाली, मात्र त्या प्रदीर्घ अनुभवावरती आक्रमण केलंय लतीफ नाईकने आणि काय सामना जिंकून दिलाय. साई जय बोडगेश्वर क्रिकेट टीमला एक सर्वोच्च धावसंख्येचं यशस्वी पाठलाग. आणि पाहावं लागेल या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच कोण असेल. वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. हो, यावी ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर शफल झाले. 18 बिनबाद. ओ, यावेळी फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, समीर वेंगुर्लेकर झेल खाली येतोय. ओ, यावेळी फुल करण्याचा प्रयत्न, वायडेश लॉंगनवरती फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक ज्याने जरूर 2 धावांवरती पाहायला मिळतोय. ओ, यावेळी पायामध्ये चेंडू टाकला होता वायडेश लॉंगनवरती, फलकावर लागलाय. 25 धावा, एक गडी बाद, 95 धावांचा पाठलाग करताना. हो, यावेळी ऑन साइडला मिड विकेटला ताकदवान फटका, सिद्धेश लागोपाठ 2 षटकार ठोकतोय. हो, यावेळी फटका फसलाय, गोपाळ बाटा येतोय झेल खाली आणि एक साधा सोपा प्रदीर्घ अनुभव गोमंतक भूमीतील. हो, यावेळी फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, ग्लेन फर्नांडिस येतोय झेल खाली, मोठे फटके निघाले, त्यानंतर कमबॅक करतोय, परती करतोय ग्लेन फर्नांडिस. ओ, यावेळी रिव्हर्सिव्हचा देखना फटका, चेंडू दरम्यान त्यांचं शुभागमन झालंय. ओ, यावेळी अकुटप्पाचा चेंडू पुल केलाय आणि चेंडू मिड विकेट. ओ, अकुटप्पाचा चेंडू, हात खोलण्याची संधी, चेंडू फेक मध्यम गतीचा बबल नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, यावेळी फटका फसलाय, शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक जिसकी मुस्कान ऑप्शन्स त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. ओ, फुलर लेन चेंडू डीप लॉंग ऑफ वरती फटका निघतोय, क्षेत्ररक्षक लागेल आणि फलंदाजा. ओ, फटका फसलाय, झेल खाली, गोपाळ बटा येतो. समीर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, फुलर लेन, ताकद, नजाकत आणि सौंदर्य, लतीफ नाईक. हो, स्लोवर वन ओळखलंय फलंदाजाने, चेंडू भिरकावून दिला. वातावरण गरमागरमीचं वातावरण आणि याच वातावरणामध्ये हो, ब्लॉक होल मध्ये चेंडू, काय वेग पाहायला मिळालाय. बाजूने 2 चेंडूंवरती 11 धावांची आवश्यकता असेल. हो, यावेळी चेंडू उडवलाय, चेंडू मिड विकेटला फेकून धरायला लावलाय. हो, अकुटप्पाचा चेंडू पूल केलाय, सक्सेसफुल आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू सीमा पार, एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त केलाय आणि सामना जिंकून दिलाय. साई जय बोडगेश्वर बिचलूम क्रिकेट संघासाठी जबरदस्त तुझ्या खेळामध्ये पाहायला मिळाला.